पाय देवळीची पाय देवळीची पाय हलो सीता देवळीची पाय देवळीची पाय देवळीची पाय धन्यागे धन्मालो धन्यागे धन्मालो जन्मालो दाखवितो माते झालो दाखवितो माते झालो दाखवितो माते झालो आम्ही जन्मालो दाखवितो माते झालो दाखवितो माते झालो दाखवितो माते झालो राजया साधने सच्चिदानंद पदवी गेले 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 सच्चिदानंद पदवी बामने बावटनी करो स्वर्गाची निशाणी करू स्वर्गाची निशाणी करू स्वर्गाची निशाणी बामने बावटनी करू स्वर्गाची निशाणी करू स्वर्गाची निशाणी करू स्वर्गाची निशाणी गंगाने धनुमालो जन्मालो दाखवितो माते झालो दाखवितो माते झालो दाखवितो माते झालो जन्मालो दाखवितो माते झालो दाखवितो माते झालो दाखवितो माते झालो विठोबार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी विठ्ठल विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडलिका यथा तो मुनींद्रे समागत तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपाधाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसिद्ध्यात्मरूप देवा तुझ गणेश सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदास अवधारी जोजी आत्मरूप गणेशा केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारो निहाता अलंकापुरी रम्य सिंहासनस्यं पदं भोज तेजस्फूर्ति प्रदेशं विदींद्रादिदेवे सदा वंदितानं समाधिस्थमूर्ती भजे ज्ञान देवं आता वंदुरंग भूमिका कीर्तने उभी होती लोका ताळ मृदुंग श्रोते देखा तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकडा हरी कथा बोलतो बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकडा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत भक्ती करता किंवा तुम्हा देवरुंद मायबापांच्या सेवेतून उतराई होण्याकरिता जो काही आजचा निवडलेला अभंग आहे मायबाप तो अभंग अलौकिक आणि अनलौकिक काव्य तत्परता अलौकिक कार्य तत्परता तथा सामर्थ्यता प्राप्त संत योगी यांचे माऊली साधकांचे मायबाप चक्रवर्ती कैवल्य सम्राट ज्ञानोपाराय आणि त्या ज्ञानोपारायांना सुद्धा अतिप्रिय आणि भूषणवासावाशी सुसद्वार्थात वारकरी संप्रदायाच्या फार मोठ्या अधिकारस्थानी शोभणारे नामे
जगद्गुरु तुकोबाराय. आणि त्या तुकोबारायांच्या बाबतीत जर चांगला विचार केला महाराज, कोण तुकोबाराय तर तुकोबारायांच्या बाबतीत रामेश्वर शास्त्रींनी लिहावं म्हणे, रामेश्वर भट्ट बिदा तुका विष्णू नाही दूध आहो. म्हणे रामेश्वर भट्ट बिदा तुका विष्णू नाही दूध. अजून जाऊ का, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाची आले आणि म्हणून या रामेश्वरे. हो ते तुकोबाराय. तुकोबारायांच्या बाबतीत जर अजून म्हटलं महाराज, तुकोबारायांची अजून काय ख्याती आहे. हो ना, आहे ना बाबा, तुकोबारायांची ख्याती आहे. तुकोबारायांनी हाडाचं काढ रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस केला आणि 4,500 अभंगांची इमारत तुमच्या आपल्यासाठी उभारली. आणि ती इमारत ज्या वेळेस इंद्रायणी नदीच्या मध्ये बुडवली गेली, तो गाथा ज्या वेळेस इंद्रायणी मातेमध्ये बुडवला गेला, ही तुकोबारायांचा अधिकार बर का बाबा. इंद्रायणी मातेमध्ये तो गाथा बुडवल्यानंतर तुकोबारायांनी किती दिवस त्या ठिकाणी अन्न पाण्याचा त्याग केला होता? 14 दिवस ना, 14 दिवस. जवळजवळ 14 दिवस त्या तुकोबारायांनी इंद्रायणी मातेच्या तीराशी बसून त्या गाथ्यासाठी अन्न पाण्याचा त्याग केला. आणि 14व्या दिवशी जरी दगडा सहित वया तारी येल्या. हो, ज्याप्रमाणे पाण्यावर आपण लाह्या टाकाव्या आणि पाण्यावर त्या तरंगाव्यात, तशा तुकोबारायांचा गाथा हा पाण्यावरती तरंगला. तुकोबारायांचा अधिकार बघा बाबा. दगडासहित ना, दगड पण म्हणजे गाथा तर गाथा पण त्याच्यासोबत दगड पण तरंगला. पण तुकोबारायांनी इंद्रायणी मातेला प्रश्न केला, इंद्रायणी माते अगं तुला माझी थोडीफार दया नाही का आली? इंद्रायणी माता म्हटली का? अगं तुला जर माझा गाथा वरतीच आणायचा होता तर पहिल्याच दिवशी का नाही आणून दिला मला? मी 14 दिवस तुझ्या तीराशी बसलो, तीराशी बसून अन्न पाण्याचा त्याग केला. अन्न पाण्याचा त्याग केल्यानंतर तू 14 दिवस माझी कसोटी घेतली का? त्यावेळी इंद्रायणी मातेने तुकोबारायांना उत्तर द्यावं, तुकोबा मी अशा वृत्तीची नाही की साधूची कसोटी घेईल, पण हा जो गाथा तुम्ही या जगासाठी निर्माण केला आहे ते कसं आहे? 5वा वेद आहे, या जगातील अमूल्य असं रत्न आहे. काय अमूल्य असं रत्न आहे. आणि ते रत्न ज्या वेळेस माझ्या गावात आलं तर माझ्याजवळ आल्यानंतर मी सहजासहजी तुम्हाला परत कशी करू? मग काय केलं इंद्रायणी माते? अहो तुकोबाराय, तुमच्या गाथ्याचं मी 14 दिवस पारायण केलं. ज्या दिवशी माझा त्या गाथ्याचं पारायण पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला तुमचा गाथा परत केला. हा तुकोबारायांचा अधिकार. विठ्ठल. हे तुकोबाराय म्हणतात की बाबा बघा, एक तर तुम्ही आपण माणूस म्हणून जन्माला येत नाही बर का. तुम्हा आपल्याला जो हा नरदेह मिळालेला आहे, हा नरदेह सहजासहजी मिळालेला आहे का? नाही, सहजासहजी मिळालेला नाही. आणि जर समजा तुम्हाला वाटत असेल हा नरदेह सहजासहजी मिळालेला आहे तर तसं अजिबात नाही. कारण का? 83,999,999 येवणी फिरल्यानंतर प्रत्येक येवणीमध्ये थोडं पाप थोडं पुण्य, थोडं पाप थोडं पुण्य, थोडं पाप थोडं पुण्य, असं 84 लक्ष येवणीमध्ये समसमान झालं. आणि ते समसमान झाल्यानंतर पाप पुण्य करून जन्म येतो. हो, पाप आणि पुण्य दोघं समान झालं. आणि ज्या वेळेस दोघं समान झालं त्यावेळेस तुम्हाला आपल्याला हा नरदेह मिळाला. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही. हो, यामध्ये दुःख यातना बाबा, नरदेह दुर्लभ आहे. जरी हा नरदेह दुर्लभ आहे पण या नरदेहामध्ये काय आहे? दुःख आहे, यातना आहे, कष्ट आहे, नाही का? मग का हो, या नरदेहामध्ये जर दुःख यातना कष्ट आहे, त्रास आहे, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातलेले कुर्मी कीटकांचा साधा, रव रव दुर्गंधी अमंगळतेचा तो बाधा, स्मरण त्या हरिहरा शरण. हा देह इतका सडका नासका कुसका. या देहाची जर चांगल्या अन्नाने संगत गेली 12 तास, या देहाच्या संगतीत जर ते अन्न राहिलं तर आपण सकाळी तेच अन्न ज्या वेळेस बाहेर टाकतो आणि थोडं फिरून येतो तर आपण त्या अन्नाकडे पाहायची आपली इच्छा सुद्धा होत. हा देह इतका घाणेरडा सुद्धा आहे बर का. दुर्लभ आहे, दुर्लभ तर आहे महाराज, पण घाणेरडा सुद्धा आहे. मग इतका घाणेरडा जर नरदेह आहे तरी या घाणेरड्या नरदेहाची इच्छा देवांनी का करावी? नाही का? इहलोकीचा हा देह आणि देव इच्छिता दीप आहे. हा जर इतका सडका नासका कुचका घाणेरडा देह आहे तर या देहाची संगती, या देहाची इच्छा देवांनी केली महाराज. मग देवांनी इच्छिताची देवा देव मरो इच्छिताची देवा जय जय मरो इच्छिताची देवा रुद्र
मृत्युलोकी व्हावा जन्म स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा स्वर्गातले अमर भगवंत देव परमेश्वर हे या गोष्टीची इच्छा करतात की नरदेह आम्हाला मिळायला पाहिजे तुम्हा आपल्याला मिळालेला आहे नरदेह ते इच्छा करतात की त्यांना मिळाला पाहिजे आपल्याला मिळालेला आहे आपल्याला मिळाला पण तो कळाला आणि ज्यांना तो कळाला त्यांना तो मिळाला तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही असं म्हणताय की नरदेह मिळून आम्हाला कळाला नाही 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 अजिबात नाही कळाला आणि जर कळाला असता तर वर्ष 12वे या 12व्या वर्षामध्ये या मंडपात मला तरी वाटतं गर्दी मावली हो कारण नरदेह दुर्लभ जाणारे नाही का तुम्ही या नरदेहामध्ये जन्माला आल्यानंतर जर का स्वर्गाची अमर इच्छा करत असतील तर आपण तर माणूस म्हणून जन्माला आलोय बाबा नाही का तुम्ही आपण माणूस म्हणून जन्माला आलेलो आहे ज्या देहाची इच्छा स्वर्गाची अमर करतात तो आपल्याला मिळालेला आहे मग मिळाला कशासाठी फक्त खावं प्यावं ल्यावं नेसावं याच्यासाठी का देव दिल देह भजन गमाता 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 होया सदा पाधिका होया सदा पाधिका होया नाला माताबारी केला होया नाला माताबारी केला देवी लगे भजन गमाता देवी लगे भजन गमाता देवी लगे भजन गमाता देवी लगे भजन निवेदिला देह भजन का म्हणता का सकाळी साबुदान रातले बघत नाही ना नाही मला म्हणजे ते दाजी त्यानंतर असं असं म्हणत होतं, मला भोजन भोजन खावासाठी दिलोय बा